पेपर फुटी प्रकरणातले मुख्य संशयित आरोपी मुख्य आरोपी आहेत. फडणवीस यांच्या कारकिर्दीतला गृहमंत्री म्हणून आतापर्यंत अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय, विजनरी निर्णय म्हणून त्यांनी जर या देशाशी बेईमानी केलेली आहे, जनतेशी बेईमानी केलेली आहे, त्यांच्या जीवाला आणि त्यांच्या मालमत्तेला धोका आहे म्हणून देवेंद्रजींनी जो निर्णय घेतला आहे गृहमंत्री म्हणून पहिला विजनरी निर्णय की सर्व मंत्र्यांची आणि आमदार खासदारांची सुरक्षा वाढवावी, त्याचं मी स्वागत करतो. गुन्हेगारी कृतीविरोधात देशातला तरुण खवळलेला आहे, तो उपोषणाला बसलेला आहे, तो आंदोलन करतो, त्याचं सरकारला काही वाटत नाही. फ्रेंड्स पण जंतर मंतरची पिढी त्यांचे फ्रेंड्स कधीच होणार नाही. विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहायचं नाही का? विद्यार्थ्यांचे बळी डोळ्याने पाहायचे. 20 लोक मेले, मुलं तुमच्या डोळ्यामध्ये साधा असूनचा एक थेंब नाही, नाही प्रधानमंत्र्यांचा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा. एक लक्षात घ्या, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही काय फक्त कॉक्रोच जनता पार्टीचीच मागणी नाही. धर्मेंद्र प्रधान हे पेपर फुटी प्रकरणातले मुख्य संशयित आरोपी आहेत. काल देशाचे प्रधानमंत्री मोदी असं म्हणत होते की आम्ही कठोर कायदा नव्यानं करतो. जो कायदा आधी अस्तित्वात आहे, जो कायदा पेपर फुटी विरुद्ध आधी अस्तित्वात आहे ना आपल्याकडे. प्रधानमंत्र्यांची सभागृहाचे भाषणं पहा, त्या कायद्याचं त्यांनी कसं समर्थन केलेलं आहे. आता नवीन कायदा तुम्ही जे आणून जे काही लोकांना मूर्ख बनवताय, ते आधी मूर्ख बनवण्याचं दुकान बंद करा, जे जंतर मंतरच्या लोकांनी बंद केलेलं आहे. प्रमुख आरोपी याच्यामध्ये जबाबदार असलेली व्यक्ती या सगळ्या पेपर फुटीला ते धर्मेंद्र प्रधान आहेत. आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जसा जंतर मंतरवरचे आंदोलक मागतायत किंवा देशभरात जे जे मोर्चे निघतायत, ती तरुण मुलं मागतायत, त्याचप्रमाणे या देशातला लोकसभेतला, राज्यसभेतला प्रत्येक विरोधी पक्ष सुद्धा मागतो. त्याच्यावरती संसदेचं दोन्ही सभागृह बंद पडतायत, त्याच्यावरती राहुल गांधींनी आंदोलन केलंय, त्याच्यावरती आदित्य ठाकरे, अमित ठाकरे ते आंदोलन करतायत. त्याच्यामुळे हा विषय आता फक्त कॉक्रोच जनता पार्टी पुरता मर्यादित नाही. हा विषय आता एक राष्ट्रीय विषय झालेला आहे. आणि धर्मेंद्र प्रधान तुमचा कोण लागतो, त्याला तुम्ही इतकं वाचवताय, एवढा अहंकार कशा करताय, हे स्पष्ट व्हायला पाहिजे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा त्यांना घ्यावाच लागेल. एक बातमी वृत्तपत्रामध्ये काल प्रसिद्ध झाली की देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांची सुरक्षा वाढवली. का बरं त्यांना अशी अचानक सुरक्षा वाढवावी लागेल? सर्वच मंत्र्यांना Y+Z अशा प्रकारची सुरक्षा आहे. काही लोकांनी स्वतःचे स्वतंत्र बॉडीगार्ड्स ठेवलेले आहेत. जर तुम्ही डेप्युटी सीएमचा ताफा बघाल ठाण्याकडे जाताना किंवा ठाण्यातून निघताना, तर एवढा ताफा प्रधानमंत्र्यांचा किंवा अमित शहाचा नाहीये. तरीही जर देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला असेल, तर तो फडणवीस यांच्या कारकिर्दीतला गृहमंत्री म्हणून आतापर्यंत अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय आहे, विजनरी निर्णय म्हणतो मी त्याला. कारण महाराष्ट्रातलंच नव्हे, देशातलं वातावरण अत्यंत बिघडलेलं आहे, सरकार विरोधी आहे, पदोपदी धोका आहे सरकारच्या लोकांना, मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना. त्याच्यामुळे मंत्र्यांनी उगाच बाहेर फिरू नये, आमदार खासदाराने सुद्धा शाणपणा करून बाहेर फिरायला जाऊ नये, उगाच कार्यक्रम घेऊ नयेत. बाहेर वादळ घोंगावत आहे, लाल बावटा दाखवलेला आहे तिथे, ते असं ना समुद्रात वादळातला बावटा, पांढरा बावटा, लाल बावटा. तर बाहेर वादळ घोंगावत आहे, वादळाशी खेळू नका. आणि विशेषतः जे गद्दार आहेत, मग मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी तर कोणताच धोका पत्करू, कोणत्याही प्रकारचा लोकांच्या नजरेत सुद्धा पडू नये. फार गंभीर परिस्थिती आहे, वातावरण चिघळलेलं आहे. तर मी एका मानवतेच्या भावनेने सांगतो, काही अघटित घडू नये म्हणून देवेंद्रजींनी जो निर्णय घेतलेला आहे सिक्युरिटी वाढवण्याची, तो चांगला आहे.
अजून जर काय आर्मी वगैरे आणता आली त्यांच्या सिक्युरिटीसाठी तर केंद्र सरकारकडे लष्कराची पण मागणी केली पाहिजे. आपण काल शिवाजी पार्कला पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. आपण काल पुण्यात पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. नाशिकला पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. आणि परत मी हे पण सांगेन की उठसूट दिल्लीत फेऱ्या मारू नका अमित शहाना भेटण्यासाठी. दिल्लीत सगळ्यात जास्त चक्रीवादळ आहे. नजरेच कोणाच्या पडू नका, या लोकांनी भूमिगत व्हायला पाहिजे. दिल्लीत जाल तर काहीतरी गडबड होईल. तुमच्यावर लक्ष आहे सगळ्यांचं. ज्यांनी जर या देशाशी बेईमानी केलेली आहे, जनतेशी बेईमानी केलेली आहे, त्यांच्या जीवाला आणि त्यांच्या मालमत्तेला धोका आहे. म्हणून देवेंद्रजींनी जो निर्णय घेतला आहे गृहमंत्री म्हणून पहिला विजनरी निर्णय की सर्व मंत्र्यांची आणि आमदार खासदारांची सुरक्षा वाढवावी, त्याचं मी स्वागत करतो. मोहनराव भागवत यांनी सरळ असं खाण्यापेक्षा असं बरं का असं आणावं इथे. आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुद्धा मागावा आणि या तरुणांचा जो आवाज आहे त्या आवाजात सामील व्हावा. त्यांनी थेट राजीनामा मागा. मोहनराव भागवतांनी थेट. प्रवचन आम्ही तुमचं ऐकतो आहोत, आम्ही तुमचा आदर करत आहोत, पण आता प्रवचन झोडण्याचा काळ नसून थेट निर्णय घेण्याचा. जसं वीर सावरकर म्हणाले होते, लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, त्याप्रमाणे आता प्रवचन झोडण्यापेक्षा थेट निर्णय घ्या आणि सरकारला सांगा, या सरकारचं जनक हे RSS आहे, संघ आहे. सांगा तुम्ही, मोदी तुम्ही जा आणि त्याच्या आधी धर्मेंद्र प्रधानला घालवा, हे मोहनराव भागवतांनी थेट सांगायला पाहिजे. नाही, तो राजीनामा यासाठी घेतला कारण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काही वेळेला उघडपणे शेतकऱ्यांची बाजू घेतली आणि सरकारच्या निर्णयावरती कठोर टीका केली. ते विरोधकांना भेटत होते आणि विरोधकांशी चर्चा करत होते. त्याच्यामुळे सरकारला राग आला आणि सरकारनं त्यांचा राजीनामा घेतला. पण धर्मेंद्र प्रधान यांच्या कृतीविरोधात मूर्ख बाई आहे, मूर्ख बाई आहे. तिला काय देशाविषयी माहिती आहे, तिला काय देशाविषयी कळतंय, तिला काय भावना आहे. आम्ही तिच्या नवऱ्याशी बोलू, तो पर्पला प्रभाकर, तो फार शहाणा माणूस आहे. ती अत्यंत चाणाक्ष पद्धतीने लढली जाते मुलांकडून. ज्या पद्धतीने इराणनं इस्रायल आणि अमेरिकेला नमवलं, दोन हुकुमशाहींना, त्या पद्धतीनं जंतर मंतर मोदी आणि त्यांच्या सायबर सेलला, त्यांच्या IT सेलला उद्ध्वस्त करून टाकले. आपण बघितलं असेल इराणच्या युद्धामध्ये इराणी तरुणांनी ज्या पद्धतीनं सायबर सेलचा आणि त्यांच्या ज्ञानाचा, IT ज्ञानाचा वापर करून अमेरिका आणि नेतन्याहूला नामोहरम केलं होतं, त्याच पद्धतीनं जंतर मंतर नव्हे तर देशभरातील तरुण वर्ग जेनजी हा मोदी आणि त्यांच्या IT सेलला उद्ध्वस्त करतोय. आणि म्हणून मंत्र्यांना सूचना काय तर काय, ते इंस्टाग्रामवर सक्रिय राहा. आता कोणी राहायचं इंस्टाग्रामवर? मग मंत्र्यांनी कामं कधी करायची, धर्मेंद्र प्रधानांनी कामं कधी करायची? किंवा ते जे बिहारचे मंत्री आहेत माझी म्हणून, त्यांचे इंस्टाग्राम कोण चालवणार? त्यांचे किंवा इतर काही मंत्री आहेत अर्धशिक्षित, अमित शहा सारखे. आता मोदी अर्धशिक्षित आहेत, त्यांचा इंस्टाग्राम कोण चालवत आहे? बघा, हे सगळं एका भीतीतून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. फ्रेंड्स. पण जंतर मंतरची पिढी त्यांची फ्रेंड्स कधीच होणार नाही. मी तुम्हाला सांगतो काय, ते गोंधळलेले आहेत. त्यांचा आता मेंदू चालत नाही. त्यांचा चेहरा बघितला असेल तुम्ही कसा सुजलेला आहे, झोप उडाली आहे त्यांची सगळ्यांची. त्याच्यामुळे मग मित्र फ्रेंड गोंधळले आहेत. इतका गोंधळलेला प्रधानमंत्र्यांना खुर्चीवर राहू नये, देश अडचणीत येईल, त्यांच्यापासून देशाला धोका आहे. मग काय करायचं? हे धर्मेंद्र प्रधानला वाचवायसाठी हे वक्तव्य आहे का? आता तुम्ही 10 वर्षाची शिक्षा ठोठावताय आणि 10 कोटी रुपये दंड लावलाय नवीन कायद्यामध्ये ना. 20 मुलांनी आत्महत्या केल्या, याचं काय चंद्रकांत पाटलांना वाटतंय?
पेपर फुटीमुळे 20 मुलांनी या देशामध्ये आत्महत्या केल्या. त्यातली काही मुलं महाराष्ट्रातली आहेत. इतके निर्दय हे मंत्री कसे होऊ शकतात? म्हणून त्यांची सुरक्षा जी वाढवली आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी, योग्य आहे. अशा मंत्र्यांना जनतेपासून आणि आंदोलकांपासून खरोखर धोका होऊ शकतो. हे खरं आहे. आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा आम्हाला ते चित्र दिसलं. फक्त आमची भूमिका एवढीच आहे की तुम्ही उपोषण सोडलं हे देशासाठी अत्यंत महत्वाचं आहे. पण ते जंतर मंतरला येऊन सोडायला पाहिजे. आणि जे मंत्री, जे सरकार मुलांवर जुलूम करतात त्यांच्या हातून तुम्ही उपोषण सोडणं हे काय लोकांना आवडलं नाही. त्यांना निरोप आहे हो म्हणावं. तुम्ही काय करत होता? विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहायचं नाही का? विद्यार्थ्यांचे बळी डोळ्याने पाहायचे. 20 लोक मेले, मुलं तुमच्या डोळ्यामध्ये साधा असूचा एक थेंब नाही. नाही प्रधानमंत्र्यांच्या नाही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या. ज्यांच्यामुळे 20 मुलांनी आत्महत्या केली ते सगळे लोक पेपर फोडणारे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, लाभार्थी आहेत, ते महाराष्ट्रातले आहेत. याच्यावर देवेंद्र फडणवीस बोलत नाही. आणि हा फायदा घेतोय, तो फायदा घेतोय, तो फायदा घेतोय. हे धंदे आता बंद करा. सरकार घाबरलाय. भारतीय जनता पक्षाचे पाय लटपटतायत. घाम फुटलाय त्यांना ते वादळ पाहून. नंतर उद्या आमचा सकाळी मोर्चा आहे. तो सर्व पक्ष जरी असला, त्यात काँग्रेस सामील होत आहे, त्यात शेतकरी कामगार पक्ष सामील होतोय, त्यात डावी पक्ष सामील होत आहेत, सर्व कम्युनिस्ट पक्ष सामील होत आहेत. आणि मुख्य म्हणजे माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे या मोर्चाचं नेतृत्व करतायत. उद्या एक विराट मोर्चा या देशाला